अपडेट न्यूज। जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत महिला विद्यालयाचा दबदबा कायम। 18 पैकी 16 खेळाडू विभाग स्तरावर। नुकत्याच संपन्न झालेल्या यवतमाळ जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत स्थानिक महिला विद्यालयाच्या 18 पैकी 16 खेळाडूंनी 20 संपादन करीत शाळेची विजयी परंपरा कायम ठेवून विभाग स्तरावर प्रवेश निश्चित केला। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शाळेत कॅनव्हास स्पर्धेमध्ये स्थानिक शिशुविहार मंडळ यवतमाळ द्वारा संचलित महिला विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटात 18 खेळाडूंनी सहभाग घेतला। यापैकी 16 खेळाडूंची अकोला येथे होणाऱ्या अमरावती विभागीय शालेय कॅरम स्पर्धेकरिता निवड झाली आहे। विभागीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 14 वर्ष वयोगटात स्वरा विशाल खोलकुटे, महिमा विनायक रायपूरकर, पल्लवी अनिल सहारे, आराध्या शशिकांत धानोरकर, अक्षता राजू माटे, सौम्या शेंडे 17 वर्षे वयोगटात सांची विशाल डफाळ, ईश्वरी अनिल पाटील, सिद्धी प्रभुदास विठ्ठलानी, अनन्या नितीन हरिहर, अंजली विनोद बावनकर, तर 19 वर्ष वयोगटात वैष्णवी प्रवीण बनवे, कोमल जितेंद्र सानप, शर्वरी दीपक वर्ली, आनंदी अशोक शिंदे, इच्छा नरेंद्र रेडकर, ऐश्वर्या जितेंद्र सानप यांचा समावेश आहे। सर्व विजयी खेळाडू आपल्या यशाचं श्रेय शाळेचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक श्री राहुल अरुण ढोणे यांना देतात। सर्व विजेत्या खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्रीताई उपाध्याय, पर्यवेक्षिका रेखाताई कुडमते तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी, त्याचप्रमाणे शिशुविहार मंडळाचे अध्यक्ष सी.व्ही. देशपांडे, सचिव डॉक्टर श्रीधर देशपांडे तसेच सर्व संचालक मंडळ तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी चैताली राऊत या सर्वांनी कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.